नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. एमपीएससीची गॅजेटेड पोस्ट साठीची जी एक्झाम असते त्याची जाहिरात आलेली, त्याला आपण राज्यसेवेची जाहिरात म्हणतो. मग या राज्यसेवेच्या जाहिरातीमध्येच आपली कृषीची जाहिरात पण येत असते मित्रांनो. पण यावेळी कृषीची जाहिरात याच्यात दिसत नाही. मग खरंच कृषीची जाहिरात भविष्यात येणार आहे का? आणि जर आत्ता नाही तर आत्ता उमेदवारांनी कसा फॉर्म भरावा, तर हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आणि याच प्रश्नांचं आपण थोडंसं उत्तर जे आहे तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि हे दरवर्षी होतं मित्रांनो, की दरवर्षी जाहिरात येते आणि त्याच्यामध्ये कृषीची जाहिरात नसते. मग नंतर खूप साऱ्या कृषीच्या उमेदवारांना हा प्रयत्नच करावाच लागतो. परंतु जे विद्यार्थी राज्यसेवेची आणि कृषी सेवा पूर्वची तयारी करत असतील तर या पूर्व परीक्षेसाठी आपण एक मराठी माध्यमची बॅच लॉन्च केलेली आहे. आपली इंग्लिश माध्यमची पण एक बॅच आहे, ती पण तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर पाहायला मिळणार आहे. रेकॉर्डेड स्वरूपाचे सर्व काही लेक्चर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, तेही टॉप मोस्ट फॅकल्टी कडून. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकतात मित्रांनो. बघा, जे आहे कालच एमपीएससी राज्यसेवेची जी आहे तर ती जाहिरात आली आणि याच्यामध्ये फक्त राज्यसेवेची पद होते आणि काही पशुवैद्यकीची ते 8 पद आली. ऍक्च्युली ती प्रॉपर राज्यसेवेची पण जाहिरात नाही आली, कारण की एवढे कमी पद म्हणजे 3 अंकी सुद्धा पद जे आहेत तर ते इथं आलेली दिसत नाही आहे. आणि ही परीक्षा कधी होणार आहे? 31 मे 2026 ला ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी पाहिलं होतं की या विभागाने, कृषी विभागाने काही पदांचं मागणी पत्र पाठवलेलं आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये कोणती कोणती पद होती? महाराष्ट्र कृषी सेवा गट कृषी उपसंचालक याची 24 पद होती. त्याच्यानंतर महाराष्ट्र कृषी सेवा गट ब तंत्र अधिकारी 78 पद होती. महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ सवर्ग 137 पद होती. आणि कृषी अधिकारी जिल्हा परिषद गट ब कनिष्ठ राजपत्रित सवर्ग 236 पद होती. आणि महाराष्ट्र प्रशासकीय सेवा गट ब सहाय्यक प्रशासकीय अधिकारी 9 असे 484 पद होती. पण ही पद आयोगाकडे नाही गेलेली अजून, हे लक्षात घ्या. म्हणून याच्यात आयोगाचा दोष नाही बरं का, की आपण म्हणूया आयोगाने का नाही टाकली. आयोगाचा दोष नाही. आता ही सगळी पद कोणाकडे गेलीत मित्रांनो? वित्त विभागाकडे गेलेली आहेत. वित्त विभाग. आणि वित्त विभाग जेव्हा मंजुरी दिली ना, तेव्हा ही पद एमपीएससी कडे येईल. आणि एमपीएससी शुद्धीपत्रक काढून आता ही पद, ही जी जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमध्ये ऍड करताना बघायला मिळू शकते. म्हणजे 2026 मध्ये मे बी कृषीमध्ये जशी 24 ची ऍड होती तर तशीच मोठी एक ऍड जी आहे तर त्याच्यात येऊ शकते. म्हणून कृषीच्या उमेदवारांनी अजूनही होप सोडू नये, कारण की या विभागाने त्यांचं काम केलेलं आहे. त्यांचं मागणी पत्र त्यांनी वित्त विभागाच्या मंजुरीसाठी पाठवलेलं आहे. वित्त विभागाने मंजुरी दिली, त्याच्यानंतर ते लोकसेवा आयोगाला पाठवतील, एमपीएससी ला पाठवतील. एमपीएससी कडे गेलं तर आपल्याला लगेच शुद्धीपत्रकच्या माध्यमातून जाहिरात उपलब्ध होणार आहे. मागे पण जेव्हा जाहिरात होती ना मित्रांनो एमपीएससी 2024 ची, तर त्याची जाहिरात जवळपास 29 डिसेंबर 2023 ला आलेली होती. पण त्याच्यामध्ये कृषीच्या जागा नव्हत्या. कृषीच्या जागा जेव्हा आंदोलन केले उमेदवारांनी तर 26 सप्टेंबर 2024 रोजी 258 का 268 अशा काहीतरी जागा होत्या. तर तेवढ्या जागा ज्या आहेत तर ते तिथं ऍड करण्यात आल्या होत्या. म्हणजे काय, की या जागा नंतर ऍड होतात हे आपल्याला दिसतं. आणि हेच त्यांनी जाहिरातीमध्ये पण नमूद केले मित्रांनो. यावेळीची जी जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमध्ये देखील त्यांनी या गोष्टी सांगितलेल्या, जसं की बघा, पदसंख्या आणि आरक्षणामध्ये तसेच संवर्गामध्ये शासनाच्या संबंधित विभागाकडून सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजे बदल होतो का? तर होतो. पुढचं काय सांगितलेले? प्रस्तुत परीक्षेमध्ये भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गांपैकी जाहिरातींच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहेत. जाहिरातींमध्ये नमूद सेवा आणि संवर्गातील पदांव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदांसाठी, म्हणजे कृषी असेल, वन असेल, इंजिनिअरिंग असेल, त्यांच्यासाठी विद्यमान सेवा व संवर्गाव्यतिरिक्त काही नवीन सेवा आणि संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित आणि अतिरिक्त अथवा नवीन सेवा संवर्गाच्या मागणी पत्र जे काही प्राप्त होतील तर त्या याच ऍड मध्ये समाविष्ट करण्यात येतील. हे कुठपर्यंत मित्रांनो? जोपर्यंत पूर्व परीक्षेचा निकाल लागत नाही तोपर्यंत. हे लक्षात घ्या. म्हणजे 31 मेला परीक्षा जरी झाली त्याच्यानंतर निकाल लागला तरी ते जेवढी काही पद असतील तर ते त्याच्यात ऍड होतील. पुढचा त्यांनी पॉईंट सांगितलेले लक्षात घ्या. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये आणि जाहिरातींमध्ये नमूद नसलेल्या सेवा व संवर्गांसाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान सेवेतील संवर्गांमधील बदल वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करणे आवश्यक असेल. त्यांचं काय म्हणणं आहे की आता वन नाहीये ना, आता कृषी नाही, तरी तुम्ही अर्ज करा, असं त्यांचं मत आहे बरं का. इथून आपल्याला दिसतं पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित आणि अतिरिक्त आणि स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त होणाऱ्या सर्व सेवेतील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात जे आहेत तर ते घेण्यात येतील. पुढचं त्यांनी एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो हायलाइट पण केलेला तो आपण वाचूया.
की पूरक परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित, अतिरिक्त आणि स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त सेवा आणि संवर्गातील पदांचा समावेश पूरक परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येतील. म्हणजे उद्या जर कृषीची पदं ऍड झाली तर काहीतरी शुद्धीपत्रक करतील आणि त्या पदांद्वारे एमपीएससी राज्यसेवेमध्ये किंवा जे नागरी आपण म्हणतो राजपत्रित सेवा म्हणतो तर त्याच्यामध्ये ऍड केले जातील. आता लक्षात घ्या, हे एकदम महत्वाचा पॉईंट यांनी इथं सांगितलेलं आहे की यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे एक, पदसंख्या आरक्षित पदसंख्या कमी असल्यामुळे दुसरं, अथवा सेवा आणि संवर्गांचा समावेश नसल्यामुळे म्हणजे आता कृषी नाही आहे, वन नाही, इंजिनिअरिंग नाही, पूर्व परीक्षेचा अर्ज सादर केला नसल्याची व निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर घेतली जाणार नाही, हे आयोगाने म्हटलेले आणि हे चुकीचं आहे आयोगाचं म्हणणं. जर तुमच्याकडे आता नाही आहे, ज्यावेळी हे संवर्ग समजा कृषीचे नंतर ऍड झाले तर कृषीच्या उमेदवारांना तुम्हाला हा चान्स द्यावाच लागेल, वनवाल्यांना द्यावाच लागेल, कारण की त्यांना ऑप्शनल पण सिलेक्ट करायचे आहेत ना नंतर. तर असे पण काही आहेत की त्यांना ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करावे लागतात, अशी पण काही संवर्ग याच्यात आहेत. मग आता आपल्याला हेच कळतंय की आता जरी आपल्याकडे, लक्षात घ्या, आता जरी आपल्याकडे कृषीचे नसेल, वनचं नसेल, तरी देखील उमेदवारांनी काय करायचं माहितीये का, फॉर्म भरायचा आहे, पूर्व परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे. मी देखील कृषीच्या उमेदवारांना विनंती करेल की तुम्ही काय करा, काही फी नाही आहे जास्त, पण तुम्ही पूर्व परीक्षेचा अर्ज हा जेव्हा सुरू होईल तो करा. त्याच्यानंतर कृषीसाठी मागणी पत्र वित्त विभागाकडे आपण थोडं नंतर प्रयत्न करू फॉर्म भरल्यानंतर, आणि ते वित्त विभागाकडून मंजुरी भेटली तर कृषीच्या जागा पुन्हा ज्या आहेत तर ते ऍड होताना आपल्याला दिसतील. आणि कृषीची आत्ता जे काही कमी मार्कांवरून राहिलेले उमेदवार आहेत तर त्यांना मात्र इथं पुन्हा एकदा कृषीची पुन्हा मेन्स देण्याची संधी जी आहे तर तिथं मिळू शकते. तर या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर ते इथं असणार आहेत मित्रांनो. या सगळ्या काही गोष्टी त्यांनी इथं सांगितलेले. आगामी काळात 100% मित्रांनो कृषीच्या जागा या ऍड होतील, म्हणून तुम्ही आजच फॉर्म भरा. राज्यसेवेला तर तुम्ही इलिजिबलच आहात, पण कृषीला पण इलिजिबल होण्यासाठी तुम्ही फॉर्म भरणं इथं गरजेचे असणार आहे. आणि त्यासोबतच मित्रांनो एमपीएससीची आता संपूर्ण तयारी करण्यासाठीचं एक कंप्लीट स्टडी मटेरियलच आपण आता लॉन्च केलेले. हे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत तुमच्यासाठी असणार आहे बघा. भूगोल, इतिहास, अर्थव्यवस्था, पंचायत राज, सामान्य विज्ञान असे सर्व विषय, इव्हन दो इंग्लिशमध्ये पण आपण हे अवेलेबल करून दिलेले. इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून तुम्ही ऑर्डर करू शकतात. नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर इथे आपल्या ब्रांचेस आहेत, तिथं जरी ऑफलाईन गेले तरी तुम्हाला हे पुस्तक वगैरे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या मिळतील. सोबत ऍग्रिकल्चर रिलेटेड काही इश्यू असतात मित्रांनो, ते आपल्या या चॅनलवर आपण डिस्कस करत असतो, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. बाकी आपले कोर्सेस आता सगळ्याच स्ट्रीम मध्ये उपलब्ध झाले, तिथून देखील तुम्ही ते कोर्सेस जॉईन करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.